पक्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी याआधी शिवसेनेला न्यायालयाच्या परवानगीची गरज भासत असे। मात्र यावेळी न्यायालयाच्या परवानगीप्रमाणे शिवसेनेला पावसाच्या कृपादृष्टीची गरज भासणार आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर यंदा पावसाचं सावट आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य यंदा अवलंबून आहे ते पावसाच्या मर्जीवर। शिवाजी पार्कात दसरा मेळावा आयोजित करणं ही शिवसेनेची परंपरा। न्यायालयानं शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्र घोषित केलंय, पण त्यानंतरही कायदेशीर लढाया लढून शिवसेनेनं याच ऐतिहासिक मैदानात दसरा मेळावे यशस्वी करून दाखवले। यावेळी टेन्शन न्यायालयाचं नाही तर पावसाचं आहे। पावसामुळे जागोजागी पाणी आणि चिखल साचलाय, गवत वाढलंय, त्यामुळे पक्ष नेतृत्व चिंतित आहे। पावसाचा रागरंग पाहता शिवसेनेनं अजून मेळाव्याच्या आयोजनाच्या हालचाली सुरू केलेल्या नाहीत। न्यायालयात परवानगीसाठी अद्याप अर्जही केलेला नाही। पाऊस थांबण्याची वाट शिवसेना नेते पाहतायत। याही वर्षी दसरा मेळावा आमची सगळी जोरात तयारी चालू आहे। उत्सव हा आम्ही साजरा करणारच आहोत। पाऊस पडतोय, परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेत। चिखल गवत हे काय आमच्यासाठी फार मोठे विषय नाही आहे। शिवसैनिक ते एका रात्रीत पण त्याची दुरुस्ती करता येईल, फक्त पाऊस थांबला पाहिजे आणि मला अशी पूर्ण खात्री आहे की पाऊस थांबेल। परतीचा पाऊस अजून काही दिवस रेंगाळेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला। यात बंदिस्त सभागृहात दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा नाही। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे मोर्चे आणि आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर हा दसरा व्यक्त केली जाते। पक्षाच्या सुवर्ण वर्षपूर्तीनंतर हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही या मेळाव्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। मात्र 50 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीत याआधीही पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागल्याचा इतिहास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, खरोखरच यंदा दसरा मेळावा होणार का? कारण शिवाजी पार्कवर जागोजागी पाणी आणि चिखल साचलेला आहे की आणखी काही पर्यायांचा शिवसेना विचार करते आहे? हेमाली, नक्कीच शिवसेनेसमोर पर्याय एकच असेल। शिवसेनेची परंपरा असलेलं शिवाजी पार्क आणि त्यावर गेल्या पक्षाच्या स्थापनेपासून होणारा दसरा मेळावा। शिवसैनिक हा दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतील, मात्र त्यांची संपूर्ण भिस्त ही पावसाच्या कृपादृष्टीवर असणार आहे। याआधीही दसरा मेळाव्याने गर्दींचे रेकॉर्ड्स तोडलेले आहेत। स्वतः बाळासाहेबांनीही याच शिवतीर्थावर भाषण केलेलं आहे आणि आता हीच परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा हा मेळावा आहे, कारण उद्धव ठाकरे या मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांना निवडणुकीची रणनीती तसंच मराठा समाजाचे मोर्चे यावर पक्षाची भूमिका या बाबतीतलं मार्गदर्शन होईल। मात्र पावसामुळे दसरा मेळावा त्याची परंपरा खंडित झाल्याचा इतिहास आहे, मात्र त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशीच प्रार्थना शिवसेनेचे नेते आणि हजारो शिवसैनिक यावेळी करत असतील। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।